रामकृष्ण रे. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. आनंद लहरी या शांती ब्रह्मश्री संत नाथ महाराजांच्या ग्रंथावरती आपलं चिंतन चालू आहे. आजचा आनंद लहरी भाग 3. मागच्या 2 भागामध्ये आनंद लहरी या ग्रंथावर चिंतन करत असताना आपण मला वाटते 3 आणि पहिल्या दिवशी 3 आणि दुसऱ्या दिवशी 2 अशा 5 ओव्यांचा आपण थोडक्यात विचार केला. आपल्याला माहिती आहे मंगलाचरणच चालू आहे सध्या, आणि हे मंगलाचरण करत असताना शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांनी भगवंताला नमन केलं, आणि नमन करत असताना अनेक नावांनी भगवंताचा त्या ठिकाणी उच्चार केला. नाथरायांनी भगवंताला सचितानंद घन असं म्हटलं, नाथरायांनी सुखाचे निधाना म्हटलं, नाथरायांनी मूळविजा म्हटलं, नाथरायांनी प्रतिपालका म्हटलं, नाथरायांनी सकळांचा नियंता म्हटलं, नाथरायांनी कल्पद्रुम म्हटलं, नाथरायांनी ज्ञानसागरा म्हटलं, ज्ञानसागरा म्हटलं, नाथरायांनी मोक्षाची आणि जगरा म्हटलं, विश्वंभरा म्हटलं. असं अनेक नावाने नाथरायांनी भगवंताचं मंगलाचरण केलंय. 5 ओव्या मंगलाचरणाच्या झाल्या, 6 ओव्या मंगलाचरण, 4 आणि 2 6 ओव्या झाल्या, आणि 5 किंवा 6 झाल्या असतील, 5 किंवा 6 टोटल 9 ओव्या आहेत मंगलाचरणाच्या. नंतर 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 गुरूंचं असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे, सद्गुरु कृपेचं वर्णन आलं आहे. तर या 5 ओव्यांमध्ये आपण भगवंताच्या नामाचा, भगवंताचं केलेलं वर्णन याचा विचार केला. ओवी क्रमांक 6 मध्ये नाथराय काय म्हणतात ते आपण बघू. ओवी क्रमांक 6 मध्ये नाथराय मंगलाचरणच आहे, मंगलाचरणच आहे. नाथराय असं म्हणतात, तुझे निजरूप पाहता दृष्टी, निजानंदन समाये दृष्टी, तुटल्या जन्म मरणाच्या गाठी, निर्भय पोटी मी झालो. आणि 7व्या क्रमांकाची ओवी आहे, बंद मुक्तीची अटातटी, संचरली होती माझ्या पोटी, होता तुझी कृपा दृष्टी, उठा उठी पळाली. नाथराय मंगलाचरण करत असताना भगवंताचं वर्णन करतात. भगवंता तू विश्वंभर आहे, तू सच्चिदानंद गण आहे, तू काय काय आता वर्णन आपण ऐकलं. आणि आता भगवंताचं वर्णन करत असताना नाथराय म्हणतात, देवा तुझे निज रूप पाहता दृष्टी, तुझं निज रूप मी माझ्या डोळ्याने माझ्या दृष्टीने पाहिलं. आता निज रूप म्हणजे काय? निज रूप म्हणजे काय म्हणावं निज रूपाला? निज रूप म्हणजे मूळ स्वरूप, भगवंताचं मूळ स्वरूप, भगवंताचं खरं रूप, भगवंताचं दर्शन. भगवंतात आपण म्हणतो ना, देवाचं दर्शन व्हायला पाहिजे, म्हणजे देवाचं निज रूप आपल्याला कळायला पाहिजे. आपण मूर्तीचं दर्शन घेतो ना, मंदिरात जातो, दर्शन घेतो, पण आपल्याला मग देवाचं दर्शन खरंच होते का? मूर्तीचं दर्शन घेऊ नये, मंदिरात जाऊ नये असा त्याचा अर्थ नाही, पण खऱ्या भगवंताच्या रूपाचं स्वरूपाचं दर्शन कधी होईल? आणि एकदा का ते दर्शन झालं की नाथराय म्हणतात, तुझे निज रूप पडता दृष्टी. काय होते मग? देवा तुझं निज रूप बघितल्यानंतर काय होते? निजानंदन समाये दृष्टी. मग एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, दृष्टीमध्ये तो सामावल्या जात नाही, सृष्टीमध्ये सामावल्या जात नाही, मनामध्ये सामावल्या जात नाही. एवढा आनंद होतो देवा तुला बघितल्यानंतर, तुझं निज रूप, तुझं मूळ स्वरूप, तुझं खरं रूप, तुझं दर्शन झाल्यानंतर किती आनंद होतो. तू कोवर आपले माऊली म्हणतात ना, किती आनंद होतो, किती सुख होते. सर्वांच्या परिचित अभंग आहे की नाही? सुख झाले उसाजनी, सुख झाले उसाजनी,
सुख झाले उसाजनी. कशाने झालं सुख? रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले उसाजनी, सुख झाले उसाजनी, सुख झाले उसाजनी. देवा, तुझं रूप बघितलं, तुझं निज रूप बघितलं, काय होतो महाराज? जीवाला सुख होतो, आम्ही सुखरूप होतो. कारण तो आहेच तसा ना. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. असा देव, असा निजरूप परमात्म्याचं दर्शन झाल्यावर मग नाथराय म्हणतात, तुझे निजरूप पाहता दृष्टी, निजानंदन समाये दृष्टी. देवा, तुझं रूप बघितलं, वेदले मन, तुझं रूप बघितलं, तुझं रूप बघितलं, तुझं निजरूपाचं दर्शन झालं की मग मात्र आम्हाला दुसरं सुखाची आवश्यकताच नाही. पूर्ण सुख तुझ्या पायी आहे, आम्हाला माहिती आहे. तुकोबारे तर म्हणतात, अरे बाबा, पाहता श्रीमुख सुखावले सुख, हाय पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या, डोळियाची भूक नवजे माझ्या, डोळ्याची भूक नवजे माझ्या. देवा, तुझं निज रूप बघितलं, तुझं सगुण रूप बघितलं, तुझं निर्गुण रूप बघितलं, तुझं खरं रूप बघितलं, तुझ्या स्वरूपाचं दर्शन झालं, तुझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं, ज्ञानदृष्टीने तुझं दर्शन झालं की मग काय सांगू? सुखावले सुख, सुखालाही सुख प्राप्त व्हावं. काय शब्द आहेत महाराज. पाहता श्रीमुख सुखावले सुख. देवा, तुझं मुख बघितलं, तुझं दर्शन घेतलं, काय परिणाम झाला रे? सुखालाही सुख व्हावं. सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. असं देवा तुझं निज रूप, निज दृष्टीने आमच्या निज रूप तुझं बघितलं आणि मग हा निजानंद आमच्या मनामध्ये मावेना. ते एक भावगीत आहे, अभंग नाही, पण मला ते बरेचदा ऐकल्यामुळं थोडा आवड. आनंद गगनात मायनार मायना, काहीतरी असं आहे हो गाणं. ते प्रथमेश लगाटे सारेगमप मध्ये असताना त्यांनी म्हटलं होतं, मला आठवते. आनंद गगन, आनंद मनात माईना माईना, म्हणजे एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद महाराज. आनंदाचे डोही आनंदी तरंग, आजी आनंदुरे, आजी परमानंदुरे. कशामुळे हा आनंद, कशामुळे हा निजानंद? देवा, तुझं रूप बघितल्यामुळं. नाथराय तेच म्हणतात, तुझे रूप निज रूप पाहता दृष्टी, निजानंदन समाये दृष्टी, तुटल्या जन्म मरण्याच्या गाठी, निर्भय पोटी मी झालो. आणि मग हे तुझं रूप बघितलं, आनंद झाला. परिणाम काय झाला? तुटल्या जन्म मरणाच्या गाठी. जन्म मरणाच्या गाठी तुटल्या म्हणजे जन्म मरणाची येरझार संपली. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, झाला सुफल व्यापार. येरझार संपली म्हणजे जन्म नाही, मृत्यू नाही. तुकोबारे म्हणतात ना, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी माक, तुका म्हणे माझी भाक. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. अर्थात जन्म नाही, मरण नाही, मग भीती कशाची आहे हो? जीवनामध्ये, जगतामध्ये भीती कशाची आहे? फक्त जन्म आणि मरणाची भीती आहे महाराज. मरणाची भीती आपल्याला, जन्माची आपल्याला समजत नाही म्हणून नाही, पण मरणाची भीती आहे. का? मरणाची ही तव गाठोडी पदरी. मरण कुणाला पाहिजे? कुणालाच नको. पण मरण झाल्यानंतर काय झालं का? मरण झालं की पुन्हा जन्म. आणि म्हणून हे जन्म मरणाची फेरा जर चुकवायचं असेल तर महाराज म्हणतात, तुझे निज रूप पाहता दृष्टी. तुझं निज रूप बघितलं महाराज आणि मग
निजानंद समाये दृष्टी, तुटल्या जन्म मरणाच्या गाठी, निर्भय पोटी मी झालो. आणि मग आता भीतीच उरली नाही हो. आता निर्भय निर्भय पोटी मी झालो. काय महाराज, एकदा का देवाचं दर्शन झालं, देवाचं नामस्मरण घडलं की मग हे जन्म मरणाच्या व्यथा राहतच नाही महाराज. आपल्याला अनेक प्रमाण माहिती आहे. तुटे भवरोग किंवा वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरणाच्या व्याधी. वासुदेवाच्या स्मरणानं जन्म मरणाच्या व्याधी त्या ठिकाणी तुटतात. किंवा एकदा भगवंताचं भजन घडलं, एकदा भगवंताचं दर्शन झालं, त्याचं निज रूप पाहता आले की मग आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. म्हणजे पुन्हा इथे आपल्याला जन्माला यावं लागेल असं नाही. मी का सांगतो आहे, नाथराय या ठिकाणी म्हणतात, देवा तुझं दर्शन झालं, आम्हाला निजानंद झाला आणि तू मावत नाही एवढा आनंद झाला. आणि नंतर मग जन्म मरणाच्या फेऱ्या आमच्या चुकतायत. महाराज म्हणतात, तुटल्या जन्म मरणाच्या गाठी, निर्भय पोटी मी झालो. मग मी निर्भय झालो. आता मला भीती नाही. कशाची कशाची भीती आहे आता? अहो, काळ सुद्धा पळून जातो ना, कशाची भीती आहे आता? काळा सुटे पळ जाती दुरी ते सकळ. काळ सुद्धा पळून जातो. देवाचं एकदा दर्शन झालं, देवाचं नामस्मरण घेतलं, ती काळ सुद्धा थांबत नाही महाराज. काळा सुटे पळ जाती दुरी ते सकळ, जाती दुरी ते सकळ, जाती दुरी ते सकळ. काळ सुद्धा पळून जातो महाराज. आणि मग असा हा काळ आपल्यापासून पळून जातो. आपल्याला भीती कशाची आहे? मी सांगितलं मरणाची भीती आहे. महाराज तर म्हणतात मरणाची कशाची भीती? मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेली, केले अमर. अहो, ज्यांनी आपलं मरणच मारलं त्यांना मरणाची भीती काय? म्हणून नाथराय म्हणतात, जन्म मरणाच्या गाठी, तुटल्या जन्म मरणाच्या गाठी, झालो पोटी मी निर्भय पोटी झालो मी. आता मला भीती नाही, कशाचीच भीती नाही. भीती बाळगता कशाची? कारण भीती तुम्हाला जन्म मरणाची आहे. भवसागरातून तरुण जाण्यासाठी भीती आहे ना, ती भीती राहणार कशी? कारण तो भवसागर तरुण नेणारा उभा आहे ना. भवसागर तरता कारे करीत सा चिंता, पहिला उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. असा देव उभा आहे, त्याचं दर्शन झालं. आता कशाची भीती नाही. पुढच्या भूमीमध्ये नाथराय म्हणतात, बंधमुक्तीची आटाताटी, संचरली होती माझ्या पोटी, होती तुझी कृपा दृष्टी, उठाउठी पळाली. म्हणजे मी या संसारामध्ये बंद झालो, बंदिस्त झालो, बद्ध झालो. आता मी मुक्त कसा होईल याची मला चिंता होती. बंधमुक्तीची अटातटी, माझ्या मनात संदेह होता, आता मी कसा मुक्त होईल, कसा बद्ध आहे मी, बद्धतून कसा मुक्त होईल याची मला चिंता लागली होती. आणि मग पण काय झालं, तुझी कृपा दृष्टी झाली आणि उठाउठी पळाली. बंधमुक्तीची, महाराज म्हणतात, बंधमुक्तीची अटातटी, संचरली होती माझ्या पोटी, होता तुझी कृपा दृष्टी, उठाउठी पळाली. उठाउठी पळून गेली महाराज. बंधमुक्तीची त्या ठिकाणी कुठलीही मला भीती राहिली नाही, ती भीती पळूनच गेली. त्याचं कारण काय? या बंधनाच्या ज्या गाठी आहे ना, ह्या तुला बघितल्यामुळं, तुझं नामस्मरण केल्यामुळे तुटूनच गेल्या. तुकोबाराय वर्णन करतात एके ठिकाणी, 8वा भंग, बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, इता झाली मिठी सावकाशी, इता झाली मिठी सावकाशी, येणे सोसे मन झाले हाव भरी. बंधनापासून उकलली गाठी, इता झाली मिठी सावकाश. म्हणजे आम्ही बद्ध आहो, मुक्त आहो की बद्ध आहो, मुक्त कसं होऊ, ही जी आम्हाला आटी होती महाराज, ही तुमच्या दर्शनाने, तुमच्या नामस्मरणाने नाहीशी झाली.
असं नाथराय म्हणतात. आणि मग पुढच्या ओवीमध्ये नाथराय म्हणतात, तुझे निजरूप पाहता काही, बद्ध मुक्त दोन्ही नाही, व्यापक तू सर्वा देही, आनंद दोही जीवित रंग. वा. नाथराय म्हणतात, देवा अरे तुझं रूप मी बघितलं, माझ्या डोळ्यांनी तुझं रूप बघितल्यानंतर आता बद्धही नाही मुक्तही नाही. काय सांगावं, माणसाने बद्ध असावं की मुक्त असावं, आपण बांधलेलं असावं की मोकळं असावं. नाथराय म्हणतात, देवा तुझं रूप पाहिलं, आता मला बद्ध असलं तरी फरक पडत नाही, मुक्त असलं तरी फरक पडत नाही, कारण मी तुझ्या स्वरूपाशी आता एक रूप झालो ना. तुझे निज रूप पाहता काही, बद्ध रूप दोन्ही नाही, व्यापक तू सर्वादी, आनंद डोही तेवी तरंग. अरे मी बद्ध आहो म्हणजे मी गुरफटलेला आहो. अरे पण जिथे गुरफटलेला आहो तिथेही तूच आहेस ना, कारण तू व्यापक आहे ना. आणि मग तू व्यापक तू सर्वादेही. मग मी एखाद्यावर प्रेम केलं, एखाद्याचा मला लळा लागला, मग तू नाही का तो व्यापक तू सर्वदेही. आणि म्हणून भगवंताच्या बाबतीत विचार करताना नाथराय म्हणतात, देवा तुझे निरूप पाहता काही, बद्ध मुक्त दोन्ही नाही. आता मी बद्धही नाही, मी बद्ध आहो की मुक्त आहो याचं मला काही भानच नाही, कारण तू सर्वत्र तू आहे. त्याच्यामुळे तुझ्या मंदिरात आलो तरी तू आहे, घरात असलो तरी तूच आहे, कारण व्यापक तू सर्वदेही, सर्वांच्या ठिकाणी तू आहे, सर्वांच्या ठिकाणी हा परमात्मा आहे. अशी माझी आता भावना झाली ना. विठ्ठल जडी स्थळी भरिला, किंवा जणिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाऊ, मग आवडतो वासुदेव, ऐसा मनी असुन्या भावगा. वासुदेव प्रकरणामध्ये आलाय अभंग. जणिवनी अवघा देव, सर्वत्र देवा तूच आहे, ही भावना माझी झालेली आहे. व्यापक तू सर्वा देही, आनंद डोही जेवी तरंग. आता समुद्रामध्ये जशा लाटा आहेत ना, तशी माझी स्थिती झाली. आनंद डोही जेवी तरंग. आता ह्या आनंदाच्या मध्ये, निजानंदामध्ये, या आनंदामध्ये, तुझ्या आनंदामध्ये येणारे हे तरंग आहे असं मला वाटतं. मी बद्धही नाही आणि मुक्तही नाही. महाराज म्हणतात, खरं सांगू का, बंधमुक्तीची कहाणी ऐकली होती जेवी स्वप्नी, जागृती माझी येऊनी, याच मानी कोण तिथे. हे बंध मुक्त, बद्ध काय आहे, मुक्त काय आहे, गुंतलेलं काय आहे आणि सुटलेलं काय आहे. आता हे मी जास्त फोडून याच्यासाठी सांगत नाही, आपण बरेचदा चिंतन केलं. बद्ध म्हणजे काय, पामर काय, साधक काय, जिज्ञासू काय. संसारामध्ये अडकलेले तुम्ही आम्ही सर्व आपण बद्ध आहोत. आणि या संसारामध्ये राहून सुद्धा संसाराच्या पलीकडे जाणारे तुकोबारायांसारखे संत हे मुक्त आहेत. नाथराय या ठिकाणी म्हणतात, बंद. एखादा असं वाटलं झोपीत, एका संन्याशाला वाटलं झोपीत आपण लग्न केलं, बायको झाली, दोन मुलंही झाले स्वप्नात. बरं लग्न केलं, 2 मुलं झाले, आणि आपल्याजवळ काहीच खायला काही नाहीये. आता हे दोघांचा आपण सांभाळ कसा करावा, बायकोचा सांभाळ कसा करावा, औषध पाणी कसं करावं, मुलांची काळजी कशी घ्यावी म्हणून चिंतेत. पण हे स्वप्नात. त्या चिंतेतच त्याला असं काहीतरी धक्का बसला. अरे बापरे, कसं करायचं आता, कसं करायचं नाही म्हणे, मला उठलं पाहिजे आता, संन्यास धर्म सोडून मला कामाला लागलं पाहिजे. धाळकन झोपेतून उठला आणि जागृतामध्ये येतात तर बायकोही नाही, मुलंही नाही, संसारही नाही. पण स्वप्नामध्ये तो बद्ध झाला होता आणि जागृतीमध्ये आला, मुक्त झाला. महाराज म्हणतात, अरे हे मुक्तता आणि बद्धता, बद्ध होणं म्हणजे बांधून घेणं आणि मुक्त होणं, ह्या दोन्ही गोष्टी मला स्वप्नवत आहे. आणि स्वप्नातून उठल्यानंतर जसा मी बद्धही नाही, मुक्तही नाही, या दोन्ही कहाणी माझ्यासाठी काहीच नाही. बद्ध मुक्तीची कहाणी, बंधमुक्तीची कहाणी ऐकली होती देवी स्वप्नी, जागृती माझी येऊनी, सातमानी कोण तिथे.
आणि मग आता जाग झाल्यानंतर संन्यासी मानेल का हो लग्न झालं म्हणून? किंवा दुसऱ्याला कोणाला सांगितलं माझे 2 मुलं आहेत भाऊ, त्यांना जेवायची व्यवस्था करायची आहे, बायकोची डिलिव्हरी आताच झाली, ऐकल का कोणी? स्वप्नातली गोष्ट आहे ना. तसं तुम्ही आम्ही आपण हे सर्व स्वप्न आहे महाराज. या स्वप्नामध्ये आपण अडकलो आणि या स्वप्नामध्येच आपल्याला आपण बद्ध असल्याचा, मुक्त असल्याचा भास होतो. आणि हे बद्ध आणि मुक्ताची कहाणी हे स्वप्नातून जागा झालं की मग काहीच दिसत नाही, कारण स्वप्न असते. माऊली दारोबरांची कोवी सांगतो आणि थांबतो. माऊली काय म्हणतात? अगा स्वप्न ते निधान पावे परिचेल्यार पे आगवे, ऐसे स्वप्न सुख जाणावे वेद ज्ञानची. स्वप्नामध्ये महाराज त्या ठिकाणी स्वप्नामध्ये सोन्याचा हंडा मिळाला, जागृतीत आहे का? नाही ना. स्वप्नामध्ये हंडा मिळाला तो जागृतीत नाही. तसं या ठिकाणी स्वप्नामध्ये आम्ही बद्ध आहो, आम्ही मुक्त आहो, काही असलं तरी आम्हाला काही घेणं देणं नाही, कारण ते आमचं स्वप्न आहे. पण खऱ्या अर्थानं आम्ही एकदा जागे झालो, भगवंता तुझ्याकडे बघितलं, तुझं रूप आम्ही बघितलं, तुझं निज रूप आम्हाला मिळालं. निज रूप आम्ही बघितल्यानंतर मग काय होईल? आम्हाला खऱ्या अर्थाने या बद्ध आणि मुक्ताचा काहीही फरक पडणार नाही. आम्ही सदैव मुक्त असू, कारण तू मोक्षाच्या निजघरा, तू मोक्षाचं निजघर आहे. तुला बघितल्यानंतर जन्ममरणाच्या व्याधीतून मुक्तता आहे. ह्या सर्व ओव्यांचा विचार या ठिकाणी आपण केला. आनंद लहरी या ग्रंथातलं हे मंगलाचरण 9 ओव्यांचं मंगलाचरण होतं. आपण हे 3 भागामध्ये या मंगलाचरणावर विचार केला. पुढे 10व्या ओव्यापासून आनंद लहरी या ग्रंथाच्या 10व्या ओव्यापासूनचा विचार आहे तो पुढच्या भागात करू. आता पुढे काही भागामध्ये सद्गुरु कृपेने भ्रांतीचा निराश म्हणजे आपण जे भ्रांतीमध्ये जे अडकलो आहोत. आता मी स्वप्न वगैरे जे म्हटलं ना, भ्रम भ्रांती या सर्व कशाने आपल्या नाहीशा होतील? त्या सद्गुरु कृपेने नाहीशा होतील. याचा विचार आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये करायचा आहे. आज मंगलाचरणाचं चिंतन, 3ही भागाचं चिंतन आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आनंद लहरी या ग्रंथातील ओवी क्रमांक 10 पासून पुढे. तेव्हा न चुकता पुढचाही भाग बघण्यासाठी आपण तयार राहा. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी आणि एकदा आमच्या शांती ब्रह्मांचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.